कदम. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश कॉजे तुमचे स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विजयदुर्ग किल्ला व ह्या किल्ल्याशी संबंधित असलेले प्राचीन शिवमंदिर. तर चला मग भेटूया आता किल्ल्यावर. तर मित्रांनो, हे किल्ल्याचं गोमुखी स्वरूपाचं प्रवेशद्वार आहे. विजयदुर्ग किल्ला हा एक जलदुर्ग प्रकारचा किल्ला आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेत सुमारे 225 किलोमीटर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे 17 एकर जागेवर हा किल्ला पसरलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता तुम्ही पाहत आहात, आपण आलो आहे विजयदुर्ग किल्ल्याजवळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा विजयदुर्ग किल्ला पडतो. तर इथे किल्ल्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. प्रवेश करता समोर मारुतीरायाचे मंदिर लागते. तर आता आपण आधी त्यांचं दर्शन घेऊ, मग किल्ल्यावरती जाऊ. या किल्ल्यास तिहेरी तटबंदी आहे, त्यास चिलखती तटबंदी असे देखील म्हणतात. या किल्ल्यात 2 भुयारी मार्ग आहेत, एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे. पश्चिमेकडील भुयारी मार्ग हा गावातील ग्रामस्थ धुळप कुटुंब यांच्या वाड्यातील देवघरातून निघतो. तर मित्रांनो, आता आपण मारुतीरायाचं दर्शन घेतलं आहे. आता आपण थोड्या वेळात किल्ल्यामध्ये जाऊच, पण किल्ल्याच्या आत जाण्याच्या आधी आपण इथून थोडा व्ह्यू बघू. इथे काही तटबंदी आहे, त्या तटबंदीवरून तुम्हाला समुद्राची दृश्य दाखवतो. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ह्या किल्ल्याला तिहेरी तटबंदी आहे. व्ही शेपमध्ये फोडून तुम्हाला ते टोक दाखवतोच. तिहेरी तटबंदी म्हणजे तुम्हाला थोड्यात दाखवेल मी कशा प्रकारे. ही एक तटबंदी समजा तुम्ही, जे आता तुम्ही पाहताय. हे बघा, हे समोर समुद्र, ॲक्च्युअलमध्ये खाडी आहे. समोरून जे समुद्राचं पाणी येतं त्या किल्ल्याला लागलं आहे. समोर एक छोटीशी जेट्टीसुद्धा आहे. ही किल्ल्याची एक तटबंदी, ही दुसरी, आणि वरती जी बघताय तुम्ही ती तिसरी. मित्रांनो, हा समोर किल्ला. आपण प्रवेश करून तिथून आता उतरलो आहे. तिथून ह्या तटबंदीजवळ आलो आहे. इथे तुम्ही बघू शकता समुद्र खाडीचं पाणी किती प्युअर आहे. ते पूर्ण हिरवा रंग दिसतो पाण्याचा. आणि इथे होड्या लागलेत छोट्या छोट्या. आणि मित्रांनो, समोरच किल्ल्याचा डागडुजी करण्याचं कामसुद्धा चालू आहे, रिनोव्हेशनचं. मध्ये तिथली जी तटबंदी आहे, एक साधारण 1 ते 2 वर्षाआधी ती पडली होती. तर आता त्याचं कामसुद्धा चालू आहे. ते सुद्धा बघू आपण काय करत आहे. तर मित्रांनो, जसे तुम्ही प्रवेशद्वारातून आत याल, समोरच इथे फलक लावलेत. इथे थोडाफार किल्ल्याचा इतिहास आहे, तर ते तुम्ही वाचू शकता. विजयदुर्ग किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोज यांनी बांधला. पुढे हा किल्ला बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला आदिलशाहीला शह देऊन हात जिंकला. कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इसवी सन 1756 पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याला पराभव करून विजयदुर्ग किल्ला ताब्यात घेतला. त्यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. गाईड पाहिजे का सर? गाईड नाही, नको. तिकीट आहे 5 रुपये. हा, मित्रांनो, तुम्ही इथे किल्ल्याचा नकाशा बघू शकता. या नकाशा बघून तुम्हाला अंदाज येईल कुठे काय काय. इथे पाण्याचे टाके आहेत, वॉटर टँक. इथून आपण पुढे हे वेल आहेत, विहीर छोट्या. इथून आपण आता एंट्री करतोय. बघायला गेलं तर एंट्रन्स आपण इथून एंट्री केली.
तो दाखव. इथे टेम्पल लागला हनुमंताचा. तर मित्रांनो, आता आपण विजयदुर्ग किल्ल्यावर आहे. मी आणि माझे काही मित्र आहेत, तर त्यांची तुम्हाला भेट करून देतोच. तर हा राज, हॅलो, हा अविनाश, नमस्कार. हेलो गाइस. हा प्रफुल्ल त्रिमुख आहे. हाँ बोलो. बोलो. हे जे तटबंद आहेत किल्ल्याच्या, हे बुरुज वगैरे आहेत, इथे हे जे पॅचेस आहेत छोटे छोटे लागलेले, हे तोफगोळ्यांचे हल्ला झालेले पॅचेस आहेत. म्हणजे ज्यावेळेस समुद्रामधून अटॅक ज्यावेळेस कुठला झाला असेल त्यावेळेस हे पॅचेस इथे पडलेले ते तसेच आहेत. थोडेफार ते हे कलर निघालेले. हे कलर निघालेले, हे सगळे तोफगोळ्यांचे हल्ले त्याच्यावरती. आणि हे मध्ये मध्ये हे खड्डे वगैरे काय असं ते दिले ते, हे जे खड्डे आहेत ते तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. तिथून बहुतेक मला वाटतं ते गोळीबारी वगैरे करायचे. हा, मला असं वाटतं गोळीबारी करायचं. बघ सेम तिथे बरोबर ते तट, तुम्ही इथून तुम्हाला काहीच दिसणार नाही, पण वरच्या माणसांना तिथून दिसता. तिथून फायरिंग व्हायची, बंदुकींचा किंवा बाणांचा हल्ला व्हायचा. बहुतेक आता जास्त करून महाराजांच्या टायमाला बाण वगैरेच असायचे आणि तोफा वगैरे तिथे वरती लावायचे. छोटे पॅसेज गॅप आहेत ते, आणि इथून बंदुकी वगैरे किंवा बाण वगैरे याचा मारा व्हायचा. तर मित्रांनो, या बुर्जाला तुम्ही बघू शकता एक ड्रेनेज सिस्टीम आहे. तिथून काय वेस्टेज किंवा पाण्याचं वगैरे डायरेक्ट इथून निघून किल्ल्याच्या बाहेर. इथून सुद्धा तुम्ही ह्या फटी बघू शकता, इथून जास्त विजलेले आहेत. इथून सरळ समुद्र दिसतो. इथून कुठल्या शत्रूंनी आक्रमण केलं तर इथून आपण डायरेक्ट हल्ला वगैरे करू शकतो. मित्रांनो, अजून एक हे एक प्रवेशद्वार आहे. हे सुद्धा गोमुखी स्वरूपाचं आहे. हा मेन एंट्रन्स आला किल्ल्याचा. इथे लिहिलं आहे मुख्य प्रवेशद्वार. किल्ल्याचा दरवाजा नाही, जुना आहे वाटतं खूप. इथे सुद्धा रिनोव्हेशनचं काम चालू आहे वरती. हे जे असतं ना, हे सैनिकांच्या देवड्या, म्हणजे इथे सैनिकांना आराम करायची वगैरे जागा, आणि जे इथे पहारा देणारे सैनिक आहेत ते इथे असायचे. हे पण मित्रांनो, प्रवेशद्वारातून जसं तुम्ही प्रवेश कराल तर समोरच इथे एक तोफ गोळे आहेत जुने, आणि एक तोफ ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता कशी रचना आहे तोफ गोळ्यांची. ऑलमोस्ट हा एक दगडच आहे, जो चिरे ज्याच्यापासून बनवतात, हा दगड त्याचाच हा गोळा आहे. हेवी पण खूप आहे. हेवी पण खूप आहे. हा एक प्रॉपर तुम्हाला पद्धतीने बघू शकता. याच्यामध्ये बारूद भरली जाते, दारूगोळा. ज्यावेळेस ही तोफ चालवतात त्यावेळेस ब्लास्ट होऊन हा ज्यावेळेस कुठे जमिनीवर पडतो, दुश्मनाच्या वगैरे कुठे छावणीमध्ये किंवा जमिनीवर, त्यावेळेस हा फुटतो. बघू शकता एकदम वेगवेगळ्या प्रकारचे तोफगोळे आहेत. इथे हे तोफेला बत्ती लावण्याची जागा आहे. इथे वाट टाकली जाते. इथपर्यंत अंदाजे दारूगोळा भरला जातो. इथे वाट टाकून पेटवली जाते, आणि इथून जशी तोफ दागली कुठे, इथून तोफगोळा बाहेर पडतो. मित्रांनो, तुम्ही ही किल्ल्यामध्ये
तोफ बघितली जुन्या काळेस यांना कुठे संवर्धन करताना भेटली असेल आणि ते तोफ आहे यांनी इथे एक व्यवस्थित राखून ठेवलेले. आणि तसं तुम्ही किल्ला बघू शकाल. किल्ल्याला अजूनसुद्धा संवर्धनाचं काम चालू आहे आणि अजूनसुद्धा संवर्धनाची गरज आहे. तरी खूप ठिकाणी तुम्ही बघू शकता झाडी वगैरे अजून बुरजांना वगैरे लागली. तर मगाशी तुम्ही जी तटबंदी बघितली जी कोसळलेली आहे, ज्याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, डागडुजीकरण चालू आहे, तसं बाकीच्यांकडे जर सुद्धा आपण लक्ष नाही दिला तर हे सुद्धा कोसळू शकतं. तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता एक विहीर आहे, पण ह्या विहिरीमध्ये पाणी नाही. पूर्वीच्या वेळेस माझ्यामध्ये इथे पाणी असेल किंवा पावसामध्ये सुद्धा जमत असेल. आता आपण पुढून बघू किल्ला अजून कसा आहे. तर मित्रांनो इथे एक छोटासा वाड्यासारखं काहीतरी आहे. आपण आतमध्ये जाऊन बघू काय. मला बघून तरी एक छोट्या दरबारासारखा वाटतं आहे. अंदाज सांगता येणार नाही एक्झॅक्टली काय. तुम्हाला ह्या किल्ल्याची माहिती मी काही माध्यमातून घेतो, जसं वेबसाईट्स वगैरे, गुगल क्रोम वगैरे आणि खूप काही पुस्तकांच्या माध्यमातून तुम्हाला एक माहिती घेऊन डिटेलमध्ये तुम्ही ती आता ऐकतसुद्धा असाल किंवा पुढे ऐकालसुद्धा. प्रॉपर एक्सप्लेन करेन तुम्हाला जे काही गड किल्ल्यांचा हा इतिहास आहे. जसं आपण कुठल्या ठिकाणी भेट देतो, आता आमची ही अचानक भेट होती. ठरलेला प्लॅन होता पण कन्फर्म नव्हतं की इथे येऊ वगैरे. पण जसं आता आलो आहे तर इथून आपण शूट वगैरे करू आणि त्याचे एक सेपरेटली व्हॉईसमार्फत तुम्हाला माझा इतिहास कळेनाच काय. तर इथे तुम्ही ही रचना बघू शकता. इथे एक छोटे पेडेस्ट्रल टाईप आहेत. इथे माझ्यामध्ये खांब वगैरे टाकून वरती लाकडाचं बांधकाम असेल आणि एक दरबारासारखं किंवा वाड्यासारखं इथे रूम्स वगैरे असतील. तर चला आपण अजून किल्ला आपल्याला बघायचा आहे तो बघू. तर मित्रांनो हा जो विजयदुर्ग किल्ला आहे, ह्या किल्ल्याला घेरिया या नावाने सुद्धा ओळखला जातं. का? कारण की हा कमीत कमीत 3 बाजूंनी तरी हा समुद्राच्या खाडीच्या मार्फत हा वाघोटणे खाडी आहे. वाघोटणे खाडीच्या पूर्ण 3 बाजूला हा किल्ला घेरलेला आहे वाघोटणे खाडीने. त्यामुळे या घेरिया नावाने सुद्धा पहिला समोरला जायचा. पण जसा महाराजांनी इथे राज्य केलं तेव्हा ह्या विजय इथे मिळवला, तसं त्यामुळे याला विजयदुर्ग नाव पडलं. मराठा आरमारातली हा सगळ्यात प्रमुख किल्ला आहे. हा सध्या कोणाला तरी जिंकता आला नाही जेव्हापासून मराठ्यांच्या राजवटीत आला. आणि सगळ्यात पहिला महाराजांनी ध्वज फडकवला तो तोरणा किल्ल्यावर. त्यानंतर वैयक्तिकरित्या सेकंड जो ध्वज फडकवला तो ह्या विजयदुर्ग किल्ल्यावरती. तर अजून आपण ह्या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊ. तर आपण पुढे एक प्लेसवरती जाऊन बघूया. ब्रिटिशांच्या उल्लेखामध्ये ह्या किल्ल्याला जिब्राल्टरसुद्धा बोलतात. जिब्राल्टर म्हणजे ईस्टर्न कंट्रीचा जिब्राल्टर. एक जो जिब्राल्टर किल्ला आहे तो वेस्टर्न कंट्री आहे, साधारण अमेरिकेच्या जवळपास आहे. तो जिब्राल्टर किल्ला कोणालाही जिंकता आला नाही. त्यामुळे ब्रिटिशांनी या किल्ल्यालासुद्धा द ईस्टर्न जिब्राल्टर ह्या नावाने संबोधलं आहे. आणि इथे एक वायूचा सुद्धा शोध लावला आहे. तर मित्रांनो इथे हा एक किल्ल्याचा बुरुज आहे. ह्याला गणेश बुरुज बोलतात. इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता. पूर्ण खाडी आहे. असे या किल्ल्यावरती साधारण 27 बुरुज आहे. इथून तुम्ही बघू शकता हे काही बुरुज दिसतात. आणि जर तुम्ही नजर नीट टाकाल तर इथे काही थोडीशी गॅप आहे बघा. हे काय होतं, जो बुरुजाचा जो दगड आहे तो पाण्याच्या समुद्राच्या लाटेने हा झिजला जातो. त्यामुळे हळूहळू तिथली तटबंदी जी आहे बुरुजाची ती कमकुवत होते आणि बुरुज ढासळला जातो. तर मध्ये जे तुम्ही काम बघत होता जे डागडुजीकरण चाललेलं
तर ह्यासाठी चाललेलं की जे बुरुज ढासाळलेत त्यासाठी ते सगळे डागडुजीकरण चालू आहे. तर मध्यंतरी एक साधारण 2022 दरम्यान काही भिंत वगैरे इथे पडलेल्या, तर तेव्हा कुठे जाऊन महाराष्ट्र शासन इथे लक्ष घालते, पुरातत्व खातं थोडंफार डागडुजीकरण करतात. तर मित्रांनो, आपले हे महाराष्ट्राची संपत्ती आहे, ही आपण राखली पाहिजे. किल्ले आपण जपले पाहिजेत. जसे तुम्ही कधी राजस्थानला वगैरे जाल, तिथले किल्ले जर तुम्ही बघाल एवढे प्रॉपरली मेंटेन केलेत की त्यांच्या तुलनेमध्ये इथलं मेंटेनन्स काहीच नाही. मित्रांनो, ह्या बुरुजाच्या खाली ही एक तटबंदी आहे. तर इथून तुम्ही समोर दृश्य बघू शकता. बीच आहे हा विजयदुर्ग किल्ल्याचा. बीच तुम्ही बघू शकता, एकदम सायलेंट आहे, कोणच दिसत नाही. तर मित्रांनो, आपण जसं ह्या मार्गाने आत येऊ तर तुम्ही इथे हा एक मोठा बुरुज बघाल आणि इथे ही तटबंदी आहे. इथून समुद्र दिसतो आणि तुम्ही इथून अंदाज लावू शकता ही तटबंदी जी आहे ह्याला एकाच मार्गाने 3 बाजू दिल्यात हल्ला करण्यासाठी. इथून एकदम स्पष्ट दिसत आहे 1, 2 आणि ही 3. इथून इझिली कुठल्याही शत्रूवरती हल्ला होऊ शकतो. तुम्ही एक बाजू बघाल, ही एकदम खाली चालली आहे, ही थोडी वर चालली आहे आणि ही सुद्धा. प्रत्येकाचा वेगवेगळा अँगल आहे. हे बघा, इथे सुद्धा 3 बाजू दिलेल्या आहेत. इथून तुम्ही बघू शकता समोर बीच आहे, विजयदुर्गचा बीच आहे. बीचचं नाव काय आहे ते तुम्हाला दिसेल ना स्क्रीनवरती. आणि खाली बुरुज आहे आणि समोरच एक सुंदरसा असा स्वच्छ पाणी असलेला बीच. आता आपण इथून पुढे जाऊन बघूया तटबंदी कुठपर्यंत आहे. ॲक्च्युअलमध्ये हा मित्रांनो खूप मोठा किल्ला आहे. तुम्हाला बघायला खूप इथे वेळ जाईल. इथे एक छोटीशी स्टोर रूम सारखं काहीतरी दिसतंय. अंदाजे काय असं नाही, एकदम छोटीशी जागा आहे. माझा अंदाज आहे इथे शस्त्र वगैरे ठेवत असतील, जसे की काही बाण वगैरे झाले, तोफ गोळे झाले, त्यासाठी काही जागा असे नाही छोटीशी बनवून ठेवलेली. जस्ट दारुगोळ्याचा कोठारासारखा. इथे पण सुद्धा तुम्ही बघू शकता कितीतरी प्रकारच्या त्यांनी फटी दिल्यात. तुम्ही जर आर्किटेक्ट बघाल, एवढी सुंदर इंजिनिअरिंग केलेली आहे. तर याचे इंजिनियर कोण असतील माहीत नाही, पण अंदाजे असतील हिरोजी इंदुलकर हे असू शकतील. ॲक्च्युली हा राजा भोजच्या टायमाचा किल्ला आहे. राजा भोजचं इथे पहिलं राज्य होतं महाराजांच्या आधी. त्यानंतर महाराजांनी हा किल्ला कॅप्चर केला. एक वेळेस इथे ब्रिटिशांनी सुद्धा राज्य केलेलं या किल्ल्यावरती. एकदम सुंदररित्या याचा आर्किटेक्ट केलेलं आहे. तुम्हाला क्वचित ठिकाणी एवढ्या एक बुरुजाला, एक बुरुज आणि त्याच्या तटबंदीला एवढे सारे गॅप्स दिसतील की वेगवेगळ्या पद्धतीने हल्ला करू शकतो आपण. एक खालच्या दिशेने 3 आहेत, वरच्या दिशेने पण टोटल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ठिकाणी 10 ठिकाणी एक तुम्ही नजर मारली, तुम्हाला 10 ठिकाणी तुम्ही बघू शकता कुठे शत्रू आहे कुठे नाही. इथून सुद्धा एक आहे. म्हणजे याच्या आर्किटेक्टला तर सल्यूट केला पाहिजे, मानाचा मुजरा. जे कोणी याचा आर्किटेक्ट केला असेल, जबरदस्त. आजकाल तुम्ही बघू शकता कित्येक असे आजकालच्या जमान्यामध्ये बिल्डिंग्स वगैरे खूप सारे बांधकाम होत आहेत, ते काही महिन्यातच ढासळत आहेत. हा कित्येक वर्षांपासूनचा जुना किल्ला आहे, हा तसाच आहे.
थोडंफार समुद्राजवळ असल्यामुळे ते खालच्या तटबंदीला वगैरे चेहरा पडतातच, ते दिसतात दगडं, तर ते आपण लक्ष दिलं पाहिजे. दुर्गावीर प्रतिष्ठान वगैरे असे खूप सारे आहेत संस्था जे दुर्गावीर संवर्धन वगैरे करतात, पुरातत्व खातं वगैरे. ही आपली संपत्ती ही आपण राखली पाहिजे. आणि इथे एक छोटासा मार्ग आहे, त्या कसला भुयारी मार्ग आहे, जाऊन बघूया. हलगत जावं लागेल, स्टेप्स खूप मोठे आहेत. ओके, हा इथे बाहेर पडला मार्ग. मगाशी तुम्हाला जो मी वाडा दाखवला, जसा हा बघा समोरच एंट्रन्स आहे, जिथे तोफा ठेवल्यात. एक तोफ ठेवली, हे झाड आहे वडाचं, आणि जिथून आपण मगाशी तुम्हाला ते वाडा काय तुम्हाला सांगितला दरबारासारखा जो लुक दिसतोय, तिथून मग आपण पुढे गेलो आणि इथून या भुयारी मार्गातून शॉर्टकटमधून आपण आलो. आता परत इथून जाऊ, पुढचा व्ह्यू बघूया आपण. तर मित्रांनो, हा किल्ला प्रचंडच मोठा आहे, अजून अर्धासुद्धा बघून झालेला नाही आपला. तर इथे यायचं म्हटलं तर आपल्याला साधारण या किल्ल्यावरती 2-4 तास तरी काढावे लागतील, तेव्हा पुढे जाऊन पूर्ण बघता येईल. पण आपण इथे जास्त वेळ नाही काढणार आहे, पटकन तुम्हाला जेवढे पण व्ह्यू पॉईंट आहे सगळे दाखवतो आणि आपण इथून पुढे जाऊ. अजून आपल्याला देवगड किल्ला, कुणकेश्वर मंदिर आणि गजबादेवी मंदिर खूप सारे ठिकाणी फिरायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. तर चला आपण फटाफट या किल्ला आपण एक्सप्लोअर करूया आणि पुढे जाऊया. आणि अजून एक माहिती मित्रांनो तुमच्यासाठी, की जसं तुम्ही या किल्ल्यावर याल तर इथे काही गाईडसुद्धा आहेत तुम्हाला गाईड करणारे, ते तुम्ही हायर करू शकता. त्यांचे चार्जेस जे काय त्यांना विचारून घ्या. आणि पर पर्सन 5 रुपये इथे एंट्री फी आहे, जी महाराष्ट्र शासनामार्फत मान्यता आहे त्याला, ते तुम्ही देऊन इथे एंट्री करू शकता. तर आता आपण पुढे जाऊया आणि अंदाज घेऊ. खूप मोठा बुरुज आहे, खूप मोठी तिरी तटबंदी मित्रांनो. खाली एक आहे, पहिली, दुसरी आणि ही तिसरी. म्हणजे ह्यामुळे मित्रांनो हा किल्ला अजिंक्य राहिला, कारण की जे काय वार वगैरे झाले ते सगळे या तटबंद्यांनी झेलले. तुम्ही इथे बघू शकता, इथे डायरेक्ट समुद्रामधून पहिलीच तटबंदी आहे, पहिली, दुसरी आणि आय थिंक पाठीमागे तिसरी असेल. तिरी तटबंदीने हा ओळखला जातो किल्ला. इथे मध्ये काहीतरी पडलेलं आहे, काय एक्झॅक्टली माहीत नाही. बघून तरी काय ॲडचा बोर्ड वाटतोय, काय प्रवेश निषेध, नो एंट्री, कशासाठी लावला माहीत नाही. माझ्या मते हा तटबंदीमुळे लावला असेल, कारण की इथे तुम्ही ही तटबंदी बघू शकता, तुटलेली आहे पूर्ण. हा बुरुज ढासाळतोय बघा, क्रॅक गेलेत. क्रॅकमुळे माझ्यामध्ये हा लावला असेल, पण हा आय थिंक रिनोव्हेशन केलं असेल, माझ्यामध्ये नाही केलं, पण ही पडला आहे हा बोर्ड. तर इथून सावकाश गेला पाहिजे. एक साईडून असा बुरुज हा खचलेला वाटतोय. स्टेप्स पण तुम्ही बघाल एकदम प्रॉपर नाहीत. इथे काका चाललेत पाणी घेऊन. ही बघा, ही तटबंदी तुम्ही प्रॉपर बघू शकता कशी पडली आहे. खूप साऱ्या मित्रांनी इथं गड संवर्धनाचं काम करायचं आहे. आपण राजकीय लोक वगैरे खूप सारे समाज कल्याण करणारे म्हणतात महाराजांचे पुतळे उभारले पाहिजे रस्त्यामध्ये. मध्येच तुम्ही न्यूज बघितली असेल, जे सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ जो महाराजांचा पुतळा होता हवेने पडला. तर मित्रांनो, महाराजांचे पुतळे उभे करण्यापेक्षा ही जे संपत्ती आपली महाराष्ट्राची, जे महाराजांनी राखून ठेवली, ती जर उभारली व्यवस्थित आपण, तेच खरं स्मारक आहे महाराजांचा. आणि हेच जर अशा अवस्थेत असेल तर मग पुतळे उभे करून काहीच भेटणार नाही आपल्याला. जी खरी संपत्ती ती ही आहे, ती ही राखली गेली पाहिजे. तर इथे बघू शकता तुम्ही तटबंदी कशी कोसळलेली आहे.
पूर्ण हे रिस्की आहे. हा जो एवढा पार्ट आहे जिथे तो बोर्ड लावलेला, तर तो आता कोणीतरी पाडलाय की हवेने पडला माहीत नाही. तुम्ही इथून ही पूर्ण दृश्य बघा केवढी सुंदर आहे. इथून तुटलाय बुरुज, तो तटबंदी ढासळली आहे, इथून ढासळली आहे. का शक्यता आहे खालून समुद्राचं पाणी जे लाटा येतात ते खाली जिसतात दगडं त्यामुळे. आणि हे जे झाडं वाढत आहेत, जी झाडं ॲक्च्युअलमध्ये लागली नाही पाहिजेत तटबंद्यांना, बघा तिथे पण लागलेली आहेत खूप ठिकाणी. हे जे मोठे मोठे असे जे खोडं वाढत जातात, रोड्स वाढतात, ते तटबंद्यांमध्ये घुसतात. हे प्रत्येक पावसाळ्यानंतर हे संवर्धनाचं काम झालंच पाहिजे किल्ल्यावरती, त्याशिवाय गड आपले राखले जाणार नाही व्यवस्थित. खूप गोष्टी आहेत मित्रांनो. मी ॲक्च्युअलमध्ये राहतो मुंबईला, माझं गाव इथे राजापूर मिडगावण्यामध्ये. मी इथे आलेलो, फर्स्ट टाईम मी ह्या ठिकाणाला भेट देतो आहे की बघायला. माझे काही मित्र जे मगाशी तुम्ही बघितले त्यांच्याबरोबर ही ट्रिप प्लॅन केली की बघू जे आपले कोकणातले जलदुर्ग आहेत ते कसे असतात. एक असतात गडकोट जे डोंगरामध्ये असतात, जसं की तुम्ही राजगड वगैरे माहीत असेल, आणि हे झाले जलदुर्ग जे समुद्राच्या जवळ असतात. हा जलदुर्ग प्रकारचा किल्ला आहे. आपल्या मराठा समाजाची खूप इथे मोठी हिस्ट्री. कान्होजी आंग्रे आपले आरमाराचे प्रमुख होते आणि ही मेन राजधानी आहे आरमाराची. जशी स्वराज्याची राजधानी होती राजगड होते, मग रायगड होतात, मग समुद्राच्या आरमाराची राजधानी म्हणजे हा विजयदुर्ग किल्ला. आणि त्याचीच अवस्था आज अशी आहे. आता एक्झॅक्टली हा आपला व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचेन काही सांगता येत नाही, कधी मी एडिट करून टाकणार. पण ज्या कोणाला हा किल्ला माहीत असेल, जे कोण इथले जवळचे स्थानिक असेल, पुरातत्व खात्याबरोबर जे कोण कॉन्टॅक्टमध्ये असेल, त्यांनी कृपया करून हा किल्ला कसा आपला व्यवस्थित राखता येईल, संवर्धन करता येईल ते बघावं. काही जर कॉन्टॅक्ट वगैरे श्रम लागले, ज्यासाठी आपले काही गड संवर्धन जे मंडळी आहेत ते खूप सारे असे खूप प्लॅन वगैरे करतात आणि येतात संवर्धन वगैरे करायला. खूप ठिकाणी मी बघितलेले आहेत. खूप ठिकाणी जसं की लास्ट टाईम मी जयगड किल्ल्याला गेलेलो रत्नागिरी, तिथेसुद्धा संवर्धनाचं काम चाललेलं आहे. तिथलीसुद्धा तटबंदी कोसळली जयगडमधली, इथलीसुद्धा. तर सर्वांनी मिळून पुरातत्व खातं वगैरे महाराष्ट्र शासनाने सगळ्यांनी मिळून आणि जे दुर्गावीर प्रतिष्ठान वगैरे जे काय असतील गड संवर्धनाच्या, त्यांनी मिळून तिथे लक्ष घातलं पाहिजे. तर मित्रांनो, या एका बुरुजावरती मी आता आलो आहे. इथून तुम्ही बघू शकता तटबंदी. हे एका बुरुजावरती एक छोटंसं मंदिर आहे, कसलं एक्झॅक्टली सांगता येत नाही. आणि इथून हा बुरुज पूर्ण, प्रत्येक बुरुजाच्या तटबंदीला ही सेम रचना आहे. जिथे तुम्ही नजर मारता तिथे तुम्हाला हे असे 8-10 पटी दिसतीलच. हे बघा मित्रांनो, हे जे तुम्हाला दाखवत होतो मी लांबून, ही अवस्था. हे जसं खारं पाणी आहे मित्रांनो समुद्राचा, हिचा जसा भरती येते, लाटा वाढतात, त्यामुळे बघा तुम्ही तिथे बघू शकता. आत्ता एवढी भरती नाही, पण जे लाटा प्रेशर जे तुम्हाला दिसतंय सतत पाणी होते, ते ज्यावेळेस जास्त प्रेशर असतं त्यावेळेस ते झिजले जातात खालची दगडं, आणि ते संवर्धन आपलं व्यवस्थित नसतं, त्यामुळे ते तुटतात, भेगा पडतात त्याला. मग त्यामुळे पूर्ण ती तटबंदी कोसळते. आत्ताच अवस्था बघा कशी यायची. पुढे जाऊन ही तटबंदीसुद्धा धोकादायक आहे जर आता आपण लक्ष दिलं नाही तर. तुम्ही बघू शकता त्याच्या आधीसुद्धा मोठे दगड आहेत, ती सुद्धा क्रॅक करून इथे एवढं पुढपर्यंत आला पाणी आणि भेगा पडतात त्याला. पूर्ण हे दगड झिजले जातात. छोटे तुम्ही ते खाली पट्टा बघत असेल, सफेद पट्टा आहे, ते ॲक्च्युअलमध्ये जे समुद्रामधले जे काही शिंपले वगैरे असतात, कालवा वगैरे बोलतात, ते लागतात. त्यामुळे ते दगड अजून भेगा पडतात त्यांना, ते अजून झिजले जातात. त्याच्यामुळे खूप याचा मेंटेनन्स करण्यासाठी खूप हे लागेल आपल्याला. पाणी तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर आणि क्रिस्टल आहे. खूप सुंदर दृश्य आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम.
महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंधर क्षत्रिय कुलावत उंच सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय सो जय भवानी जय शिवाजी ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. तर मित्रांनो, इथे एक मी पोस्टर बघितलाय, संवर्धना कार्य प्रगतीपथावर आहे, असुविधेबद्दल खेद आहे. तर इथे ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळ मुंबई हे इथे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे, हे इथे लक्ष देत आहे. तर आता बघू यांच्या तऱ्हेने किती काही योगदान आहे, किती संवर्धन हे करतील. माझ्यामध्ये साधारण हे किल्ल्याची अवस्था जी आहे 2 ते 3 वर्षापासूनची, मध्ये न्यूजवरती वगैरे पण बघितलेलं मी. तर बघू यांच्याशी पण संपर्क साधायचा आपण प्रयत्न करूया डिपार्टमेंटशी. इंग्रज पेशवे करारानुसार विजयदुर्ग किल्ला पेशव्यांना देण्याचे ठरले होते, परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाहीत. अखेर बाणकोट किल्ला व त्याजवळील 7 गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग 8 महिन्यानंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. 1664 ते 1818 पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. हेलियमचे पाळणाघर म्हणजे 18 ऑगस्ट 1868 रोजी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जे नॉर्म लॉकियर यांनी किल्ल्यावर एक ओटे बांधून त्यावर दुर्बीण ठेवली आणि सूर्याचा भेद घेतला व एक पिवळ्या रंगाची वायुरेषा दिसली आणि त्याला नाव दिले हेलियम. यामुळे किल्ले विजयदुर्गला हेलियमचे पाळणाघर असेही म्हणतात. तर मित्रांनो, हा दरबार आहे, समोरच बोर्ड लावला आहे दरबार. दरबाराची रचना तुम्ही बघू शकता. पूर्णपणे राजदरबार. इथल्या वास्तूसुद्धा काही तटबंद्या पडलेल्या आहेत. तर मित्रांनो, काही दरबाराचं वैशिष्ट्य असं असतं की आपण समजा एक कोपऱ्यामध्ये जर काय बोलत असलो तर ते शेवटच्या कोपऱ्यामध्ये ऐकायला येतं. तर मित्रांनो, हा भुयारी मार्ग आहे, सध्या बंद आहे, पण इथून एक रस्ता होता पूर्वी डायरेक्ट समुद्राच्या वाटे. जर शत्रूंनी फोर्टमध्ये कॅप्चर केला, जिंकला फोर्ट, तर जे गावचे काही जे सैनिक असतात किंवा ग्रामस्थ हे इथून त्यांना पळता येऊ शकतं. असा हा रस्ता आहे, भुयारी मार्ग. डायरेक्ट इथे समुद्राला जातो. स्टेप्स तुम्ही बघू शकता, शिड्या इथे उंच उंच आहेत, इथून वाकून यावं लागेल. चालू आहे मित्रांनो. मला असं वाटलं की हा बंद असेल. चोलमध्ये हा डायरेक्ट इथे नाही, समुद्राला बुरुजावरती येतो आणि या बुरुजावरून आपल्याला इथून खालून निसटायची जागा असेल. शिड्या वगैरे लावून तो बघा तिथे एक मार्ग आहे, भुयारी मार्ग दिसला समोर.
हा एक भुयारी मार्ग डायरेक्ट इथून पळता येऊ शकतो. तर महाराजांच्या काळात तर काय कोणाला याचा उपयोग झाला नसेलच, कारण की हा अजिंक्य किल्ला आहे. त्याच्या बाजूला एक दारुगोळ्याचं कोठार सुद्धा होतं, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे तुम्ही प्रवेशद्वार बघालच. इथून आपण थोड्या वेळापूर्वी प्रवेश केला होता. समोर डागडुजीकरण चालू आहे. मित्रांनो, या किल्ल्यावरून आपण एक रस्त्याने बीच जवळ आलो आहे. तर इथे एक लोकल काका भेटले. ते सांगतात इथे जो भुयारी मार्ग आहे तो डायरेक्ट अंडरग्राऊंड आहे. म्हणजे इथून हा बीचच्या समुद्राच्या मार्ग आहे. डायरेक्ट इथून खालून जाऊन समोर एक गाव आहे, छोटं घर आहे. तिथे तुम्ही थोडीफार कमान बघू शकता, दगडांचं बांधकाम आहे. तिथे तो बाहेर निघतो आणि आता सध्या तो महाराष्ट्र शासनाने बंद केलेला आहे. आणि मित्रांनो, ही किल्ल्याची पाठची जी बाजू आहे, जिथून मेन शत्रूंची जहाज यायची, तिथे एक खाली पाण्यामध्ये एक भिंत आहे, तटबंदी आहे. ती तटबंदी अशी आहे टोकिरी की जेणे कुठला शत्रूचा जहाज वगैरे आला तर ते त्या तटबंदीला लागून फुटायचा. तर असा काहीसा थोडाफार किल्ल्यांचा इतिहास आहे. समोर ही तटबंदी बुरुज तुम्ही बघू शकता, झिजलेला आहे. तर आता आपण इथून जाऊया. श्रीदेव रामेश्वर मंदिर. विजयदुर्ग किल्ल्याच्या आत म्हणजे रामेश्वरवाडी या गावात असलेले रामेश्वर शिव मंदिर हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 16व्या शतकात सुमारे 250 यार्ड लांब, 50 फूट खोल, खडकातून खोदलेला मार्ग असलेले एक ऐतिहासिक मंदिर आहे. स्वराज्याचे आरमार प्रमुख सर्केल कान्होजी आंग्रे यांचे पुत्र संभाजी आंग्रे यांना श्रीदेव रामेश्वरांनी स्वप्न येऊन दृष्टांत दिला की तू माझी पूजा अर्चा करायला कुणकेश्वर येथे लांब येतोस, पण माझे स्थान ह्या किल्ल्याजवळ देखील आहे. या किल्ल्यावरून दक्षिणेस तोफदाग, तोफेचा गोळा जिथे पडेल तेथे माझे वास्तव्य आहे. तर दृष्टांताप्रमाणे अंमलबजावणी झाली व शिवशंभूंचे स्वयंभू शिवलिंग म्हणजेच श्रीदेव रामेश्वर प्रकटले. पावसाळ्यामुळे सरकत असेल ना, ही शेवाळ वगैरे लागून, त्यामुळे धरायला लावला असेल. ते दिवे वगैरे लावायला जागा. या मंदिराविषयी असे देखील सांगण्यात येते की शत्रूवर हल्ला करण्यासाठी मराठे येथे लपून राहत असत व मंदिराच्या प्रवेशद्वाराला जी घंटा आहे ती मराठ्यांनी एका जिंकलेल्या इंग्रजांच्या जहाजाची काढून लावलेली आहे. डोंगर उतरून आहे ना सगळं ते. सांगतात आणि निघून जातात, येऊन नारळ देऊन मोकळे हो. पाणी कुठे? पाणी आहे ना, हातपाय धुवायला पुढे पण आहे. मित्रांनो, आता जे तुम्ही रामेश्वर मंदिर बघितला, तर ह्या रामेश्वर मंदिर आणि विजयदुर्ग किल्ला ह्या दोघांचा एक मिळता जुळता इतिहास आहे. तर जे असं की संभाजी आंग्रे हे नौदलाचे प्रमुख होते महाराजांच्या. तर त्यावेळेस तिथून त्यांनी एक तोफ चालवली. त्या तोफेचा गोळा इथे येऊन पडला. म्हणजे त्यांना देवाने एक दृष्टांत दिला होता स्वप्नामध्ये
की तू ह्या किल्ल्यावरून जी तोफ चालवशील त्याचा गोळा जिथे पडेल तिथे माझं वास्तव्य आहे. त्यामुळे तो गोळा इथे पडला आणि ते संभाजी आंग्रे यांनी इथे मंदिर उभा केलं आहे. आणि डिसेंबरच्या काळामध्ये तिथे आतमध्ये पुजारी होते, तर ते काका म्हणत होते किरणोत्सव सोहळा असतो डिसेंबरच्या महिन्यामध्ये काहीतरी, की सूर्याची किरणे डायरेक्ट पिंडीपर्यंत पडतात, जे तुम्ही मागाशी पिंडा बघितली तिथे. साधारण ते बोलत होते इथे कुठेतरी संभाजी आंग्रे यांचं स्मारक आहे. ते एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही की यातला एक कुठला असू शकतं. तर असा ह्या किल्ल्याचा आणि मंदिराचा जुळता इतिहास आहे. आणि जे तुम्ही उतरताना जे डोंगर उतरताना जी शिडी बघितली जे आपण उतरत होतो ते संभाजी आंग्रे यांनीच बांधलेलं आहे. ते कुठेतरी कणकवली की कुठे सिंधुदुर्ग इथे रामेश्वराचं अजून एक मंदिर आहे मोठं, तिथे ते पाया पडायला जायचे त्यांचे. त्यावेळेस त्यांनी रामेश्वर देवांनी त्यांना दृष्टांत दिला स्वप्नामध्ये की माझं वास्तव्य विजयदुर्ग किल्ल्याजवळसुद्धा आहे. मग ते तोफ चालवली तर ते इथे येऊन जो गोळा पडला तर हे वास्तव्य आणि इथे मंदिर बांधलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये किल्ला व मंदिराचा इतिहास सांगण्यात काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना परिवारातील सदस्यांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओविषयी काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्हाला असे आणखी नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.